नागपूर जिल्हा परिषदेच्या 350 शाळा बंद होण्याचा धोका सध्या आहे। कमी पटसंख्येच्या शाळा आहेत आणि त्यामुळे त्या बंद होतील अशी शक्यता आहे। शिक्षक निर्धारणाच्या शासन निर्णयामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त ठरतील अशी भीती आहे। ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य आता धोक्यात आलेलं आहे आणि सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आक्रमक आहे। निर्णय तातडीने रद्द केला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा शिक्षकांनी दिलाय। शासन निर्णयाविरोधात शिक्षक समितीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार शामराव बर्वे तसंच जिल्ह्यातील अनेक आमदारांना निवेदन दिलेलं आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याशी आपण या सगळ्या संदर्भात बोलूया। जितेंद्र, काय नेमकं घडू शकतं जर अशा पद्धतीने शाळा बंद झाल्या तर तिथल्या विद्यार्थ्यांच्या सगळ्या शिक्षणावर निश्चित परिणाम होणार आहे। शिक्षकांची याबाबत काय मागणी आहे? नक्कीच रिद्धी, अतिशय गंभीर असा हा मुद्दा आहे। कारण 6वी ते 8वी पर्यंतच्या ज्या शाळांमध्ये 20 विद्यार्थ्यांच्या 20 पटसंख्येपेक्षा कमी असतील तिथे शिक्षकांची पदे नामंजूर करण्यात येतील असा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि याचा जो फटका आहे, जर नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर नागपूर जिल्ह्यातील जवळपास 350 जिल्हा परिषदेच्या शाळांना याचा फटका बसू शकतो। त्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत आणि त्यामुळेच हजारो जे शिक्षक आहेत त्यांच्यावरही याचा उपासमारीची वेळ येऊ शकते। जर राज्याचा विचार केला तर राज्यामध्ये जवळपास 1 लाख विद्यार्थ्यांवर असा परिणाम होऊ शकतो जे शाळाबाह्य होऊ शकतात। सोबतच 25,000वर शिक्षकांवरही उपासमारीची वेळ येऊ शकते। त्यामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनातून मागणी केलेली आहे की हा जो निर्णय आहे तो रद्द करण्यात यावा। कारण जे शिक्षण मिळतं, जे ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील, गरीब विद्यार्थी असतील, त्यांना या माध्यमातून जे शिक्षणाचे दरवाजे बंद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। आणि त्याचबरोबर एकीकडे जेव्हा राज्य सरकार मराठी शाळा वाचवण्यासाठी आणि मराठी शाळा कशा जिवंत राहतील असा प्रयत्न करीत असताना जर असाच दुसरा निर्णय होत असेल तर त्यामुळे नक्कीच याचा मराठी भाषेवर, मराठी शाळांवर आणि ग्रामीण भागातील खास करून विद्यार्थी असतील किंवा गरीब विद्यार्थी असतील आणि शिक्षक या सर्वांवरच याचा विपरीत परिणाम पडणार आहे। आणि त्यामुळे हे तातडीने निर्णय रद्द करण्यात यावा, अन्यथा भविष्यात आम्ही मोठं आंदोलन उभा करू असा इशाराही या शिक्षक संघर्ष समितीने दिलेला आहे। त्यामुळे आता नेमकं सरकार काय भूमिका घेतं, कारण राज्यात आता अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनादरम्यानच काहीतरी ठोस निर्णय घ्यावा किंवा याबद्दल सकारात्मक विचार करावा अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीने केलेली आहे। रिद्धी, धन्यवाद जितेंद्र दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।